Hi, today we are going to learn new story Flying Together. तर आज आपण एक नवीन गोष्ट बघणार आहोत. गोष्टीचं नाव आहे फ्लाइंग टुगेदर. टुगेदर म्हणजे एकत्र आणि फ्लाइंग म्हणजे उडणे. तर एकत्र उडणे आपण बघूयात. What are some of the things your parents and teachers tell you to do on time? तुमचे आई वडील किंवा तुमचे जे शिक्षक असतील, टीचर असतील, ते तुम्हाला काही गोष्टी या वेळेवर करायला सांगतात. त्या कोणत्या कोणत्या आहेत? जसं की गेट अप इन द मॉर्निंग, सकाळी उठणे, लवकर उठणे, डू द होमवर्क, अभ्यास करणे, पॅक युअर स्कूल बॅग, तुमचं शाळेचं दप्तर भरून ठेवणे. या गोष्टी आपले आईवडील सांगतात. त्याचप्रमाणे वेळेवर झोपणे, वेळेवर खाणे, वेळेवर अभ्यास करणे, वेळेवर थोडा वेळ खेळायला सुद्धा जाणे, यासुद्धा गोष्टी आपले आईवडील आपल्याला करायला सांगत असतात. व्हॉट हॅपन वेन यू डिडंट डू ॲज दे आस्क यू टू डू? आणि जर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही केल्या नाहीत तर काय होते? समजा सकाळी लवकर उठला नाही तर काय होईल? स्कूलला जायला उशीर होईल. अभ्यास केला नाही तर टीचरांची शिक्षा भेटेल, पनिशमेंट भेटेल. हो ना. वेळेवर तुमची स्कूल बॅग भरली नाही तर शाळेत जाताना तुमची गडबड होईल. एखादं वही पुस्तक राहू शकतं भरायचं. हो ना. म्हणून सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या त्या वेळेलाच केल्या पाहिजेत. ओके, चला आपण आता स्टोरी स्टार्ट करूयात. डीप इन अ फॉरेस्ट स्टूड अ व्हेरी टॉल ट्री. एका घनदाट, डीप इन अ फॉरेस्ट म्हणजे तिथं खूप झाड आहे, घनदाट जंगल आहे. अशा जंगलामध्ये एक असं मोठं झाड होतं. इट्स लिफी ब्रांचेस स्प्रेड आउट लाईक स्ट्रॉंग आर्म्स. त्याचे ज्या ब्रांचेस आहेत, त्याच्या ज्या फांद्या आहेत आणि त्या फांद्यासुद्धा कशा आहेत? लिफी आहेत. त्या फांद्यांवरती खूप पाने आहेत. खूप पाने असलेल्या फांद्या अशा स्प्रेड झालेल्या होत्या, पसरलेल्या होत्या. जणू काही त्या एखाद्याचे मजबूत हात असल्यासारख्याच त्या पसरलेल्या होत्या. दिस ट्री वॉज द होम ऑफ अ फ्लॉक ऑफ वाईल्ड गीज. आणि हे जे झाड आहे तर ते जे वाईल्ड गीज आहेत, गीज म्हणजे हंस, जंगलामध्ये राहणारे हंस पक्षी, अशा प्रकारचे बघा. तर त्यांचा जो थवा आहे तर त्यांचं ते घर होतं, ते तिथेच राहायचे. दे फेल्ड सेफ देअर. त्यांना तिथे सुरक्षित वाटायचं, सेफ वाटायचं. वन ऑफ द गीज वॉज अ वाईज ओल्ड बर्ड. आणि त्यातला एक जो हंस पक्षी आहे तर तो म्हातारा होता. आणि पण तो कसा होता? चांगला होता. तो त्यांना वेळच्या वेळी गोष्टी सांगत असायचा, मार्गदर्शन करत असायचा. असा हा एक खूप वयस्कर हंस पक्षी होता. ही नोटिस्ड अ स्मॉल क्रीपर ॲट द फूट ऑफ द ट्री. त्याने बघितलं की त्या झाडाच्या खाली, झाडाच्या एकदम खाली एक छोटासा क्रीपर आहे. क्रीपर म्हणजे असा वेल ज्याला सपोर्टची, ज्याचं जे स्टेम आहे ना ते खूप डेलिकेट, खूप नाजूक असतं. त्यामुळे त्याला वाढण्यासाठी कुठल्या तरी सपोर्टची गरज असते, आधाराची गरज असते. त्याशिवाय ते वाढू शकत नाही. तर हा जो वयस्कर हंस पक्षी आहे की नाही, त्याने बघितलं की आपल्या झाडाच्या खाली एक क्रीपर, वेल वाढत आहे. ही स्पोक टू द अदर बर्ड्स अबाउट इट. त्याने त्या दुसऱ्या पक्ष्यांना त्या क्रीपरबद्दल, त्या वेलाबद्दल सांगितलं. डू यू सी दॅट क्रीपर, ही सेड टू देम. तो त्या दुसऱ्या पक्ष्यांना म्हणाला, तुम्ही तो वेल बघितला का, क्रीपर बघितला का? लेट अस डिस्ट्रॉय इट. तर आपल्याला ते काढून टाकला पाहिजे. वाय मस्ट वी डिस्ट्रॉय इट, आस्क द गीज इन सरप्राईज. ते बाकीचे जे हंस पक्षी होते त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणले, का पण त्याला काढून टाकायचा? इट इज सो स्मॉल. तो खूप छोटासा आहे. व्हॉट हार्म कॅन इट डू. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय त्रास होणार आहे? माय फ्रेंड्स, रिप्लाइड द वाईज ओल्ड बर्ड. तो जो वयस्कर म्हातारा पक्षी होता, हंस पक्षी, तो म्हणाला, मित्रांनो, दॅट लिटिल क्रीपर विल सून ग्रो. तो आत्ता तुम्हाला जो छोटासा हा वेल वाटत आहे ना, तो लवकरच मोठा होईल. ॲज इट क्रीप्स अप दिस ट्री. आणि तो मोठा झाल्यावरती
तो या झाडावरती येईल. इट विल बिकम थिक अँड स्ट्रॉंग. आणि जेव्हा तो मोठा होऊन वरती या झाडावरती येईल तेव्हा तो जाड आणि मजबूत होईल. व्हॉट ऑफ दॅट आस्क द गीज. मग ते हंस पक्षी म्हटले मग त्याने काय होईल. व्हॉट हार्म कॅन अ क्रीपर डू अस. हा एक छोटासा क्रीपर तर आहे, वेल तर आहे, तो आपल्याला काय त्रास देणार आहे. डोंट यू सी रिप्लाइड द वाईज बर्ड. ते म्हणाले तुम्हाला दिसत नाही का. तो जो वयस्कर वृद्ध म्हातारा पक्षी होता तो म्हणला तुम्हाला दिसत नाही का. विथ द हेल्प ऑफ दॅट क्रीपर इट विल बी पॉसिबल फॉर समवन टू क्लाइंब दिस ट्री. आता हा जर क्रीपर झाडावरती चढला, झाडापर्यंत आला, तर त्याच्या मदतीने कोणीसुद्धा या मोठ्या झाडावरती सहज चढू शकतं. हे तुम्हाला दिसत नाही का. अ हंटर कॅन कम अप अँड किल अस ऑल. एखादा शिकारी येऊ शकतो आणि तो आपल्या सगळ्यांची शिकार करू शकतो, आपल्या सगळ्यांना मारू शकतो. असा हा वाईज ओल्ड बर्ड होता. जो म्हातारा वयस्कर पक्षी होता तो दुसऱ्या छोट्या पक्ष्यांना म्हणाला. ठीक आहे, पुढे स्टोरी बघण्या अगोदर आपण इथले बघूयात. ट्रीज अँड प्लांट्स आर टू बी कन्झर्व्ड. कन्झर्व्ड म्हणजे जपून ठेवले पाहिजेत. झाडे वनस्पती आपण ते जपले पाहिजेत. डिस्कस इन क्लास अँड फाइंड आउट विच प्लांट्स, क्रीपर्स ऑर ट्रीज मे बी हार्मफुल फॉर द एक्झिस्टन्स ऑफ अदर्स. तुमच्या वर्गामध्ये जरी असं असलं की वनस्पती झाडे आपण जपली पाहिजेत, तरी काही झाडे आहेत, काही जे क्रीपर आहेत, वेल आहेत, तर ते दुसऱ्यांसाठी हार्मफुल असतात. तर अशा कोणत्या प्रकारचे वनस्पती, झाडे किंवा वेल आहेत याची तुम्ही तुमच्या क्लासमध्ये, वर्गामध्ये डिस्कशन करा, चर्चा करा. ठीक आहे, आता आपण पुढे स्टोरी कंटिन्यू करूया. वेल देअर इज नो हरी दे रिप्लाइड. द क्रीपर इज व्हेरी स्मॉल. मग ते दुसरे जे गीज पक्षी होते, हंस पक्षी होते, ते म्हणले पण ह्याची काय एवढी गडबड नाही आहे. तो क्रीपर, तो वेल किती छोटासा आहे अजून. इट वुड बी अ पिटी टू डिस्ट्रॉय इट नाऊ. तर आपण जर त्याला आत्ताच काढून टाकलं तर ते किती निष्ठुरपणाचं होईल. किती छोटासा आहे तो क्रीपर. Destroy the creeper while it is still young, the old bird advised. तो जो म्हातारा पक्षी होता त्याने सांगितलं, ॲडवाईज म्हणजे सल्ला दिला, सांगितलं की तो आता छोटा आहे ना तेव्हाच तो काढून टाका. नाऊ इट इज टेंडर अँड यू कॅन कट इट इझिली. आता जेव्हा छोटंसं असतं की नाही कुठलंही झाड किंवा वेल, तेव्हा ते नाजूक असतं. टेंडर म्हणजे नाजूक, ते नाजूक आहे आणि त्याला पटकन उपटणं किंवा कट करणं हे सोपं जातं. तर तुम्हाला ते कट करायला आता सोपं जाईल, त्याच्यामुळे ते आत्ताच काढून टाका. लॅटर इट विल बिकम हार्ड अँड यू विल नॉट बी एबल टू कट इट. आणि नंतर तो खूप कडक बनेल आणि स्ट्रॉंग बनेल आणि मग तुम्हाला तो कट करता येणार नाही. वी विल सी आन्सर्ड द बर्ड्स. ते म्हणाले आम्ही नंतर बघून घेऊ आमचं आम्ही. असे ते दुसरे हंस पक्षी त्याला म्हणाले. बट दे डिड नॉट डिस्ट्रॉय द क्रीपर. पण त्यांनी तो वेल काढून टाकला नाही. दे फॉरगॉट द वाईज ओल्ड बर्ड्स ॲडवाईज. आणि त्या वयस्कर वृद्ध चांगला पक्षी होता हंस पक्षी, त्याने दिलेला जो सल्ला होता, त्याने जे सांगितलं होतं ते दुसरे पक्षी विसरूनच गेले. ॲज द क्रीपर ग्रीव इट बिगॅन वाइंडिंग इट्स वे अप द ट्री. आणि जसा तो वेल वाढत गेला तेव्हा तो त्या झाडाभोवती असा वाइंडिंग, असा विळखा घालत असा पसरत गेला. Stronger and stronger it became until it was as strong as a thick rope. आणि तो जेव्हा वाढत होता तेव्हा तो अजून स्ट्रॉंगर, अजून मजबूत होत गेला. आणि कितपर्यंत तो मजबूत झाला की जणू काय एक जाड रस्सी असते की नाही, दोरी असते की नाही, त्याप्रमाणे तो मजबूत झाला. One morning when the geese had gone out in search of food, a hunter came to the forest. एके दिवशी सकाळी जेव्हा ते हंस पक्षी अन्न शोधायला, त्यांचं फूड शोधायला गेले होते तेव्हा त्या जंगलामध्ये एक शिकारी आला.
So this is where the wild geese live, he said to himself. आणि मग त्याला ते झाड दिसलं आणि मग तो स्वतःलाच म्हणाला, तर इथे हे जंगली हंस पक्षी राहतात तर. When they come back in the evening, I shall catch them. जेव्हा ते संध्याकाळी त्यांच्या ह्या झाडावरती येतील तर तेव्हा मी त्यांना पकडेन, असा तो शिकारी म्हणाला. द हंटर क्लाइंब अप द ट्री विथ द हेल्प ऑफ द क्रीपर. आणि तो जो छोटा क्रीपर आता मोठा झाला होता वेल, त्याच्या मदतीने तो हंटर, तो शिकारी त्या झाडावरती चढला. ही गॉट टू द टॉप अँड स्प्रेड हिज नेट देअर. तो त्या झाडावरती अगदी टोकावरती चढला आणि त्याने असं तिथे जाळं सगळीकडे पसरवून ठेवलं. देन ही क्लाइंब डाऊन अँड वेंट अवे. आणि मग तो ते जाळं पसरवल्यानंतर खाली उतरला आणि निघून गेला. इन द इव्हिनिंग द गीज रिटर्न होम. संध्याकाळी ते सगळे हंसपक्षी घरी आले. दे डिड नॉट नोटीस द नेट. त्यांना ते जाळं दिसलं नाही, त्यांनी ते जाळं बघितलं नाही. ॲज दे फ्ल्यू इन टू द ट्री दे वेअर ट्रॅप्ड. जसं त्यांनी त्या झाडावरती उडी घेतली, झाडावरती ते उडून गेले, तसं ते त्या जाळ्यामध्ये अडकले. दे स्ट्रगल्ड हार्ड टू गेट आऊट बट कुड नॉट. त्यांनी खूप प्रयत्न केला त्या जाळ्यामधून बाहेर यायचा, पण त्यांना काही बाहेर येता आलं नाही. हेल्प हेल्प क्राईड द गीज. ते सगळे हंसपक्षी आता मदतीसाठी मदत करा मदत करा असे ओरडू लागले. वी आर कॉट इन द हंटर्स नेट. ते म्हणाले की आम्ही शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये फसलो आहोत, अडकलो आहोत, आमची मदत करा. ओ व्हॉट शाल वी डू. आता आपण काय करायचं, आता आम्ही काय करू. डोंट मेक अ फस नाऊ सेड द वाईज ओल्ड बर्ड. तो जो म्हातारा वयस्कर वृद्ध पक्षी होता तो म्हणाला की आता काही अजिबात आवाज करू नका, काही आरडाओरडा करू नका. लॉंग ॲगो आय टोल्ड यू टू डिस्ट्रॉय द क्रीपर बट यू डिड नॉट. मी तुम्हाला खूप आधी सांगितलं होतं की तो वेल काढून टाका, पण तुम्ही तसं केलं नाही, माझं ऐकलं नाही. नाऊ सी व्हॉट हॅज हॅपन. आता बघा काय झालं हे. टुमॉरो मॉर्निंग द हंटर विल कम बॅक अँड किल अस ऑल. उद्या सकाळी तो शिकारी येईल आणि आपल्या सगळ्यांना मारून टाकेल. वी वेअर फुलिश वेब्ड द बर्ड. ते बर्ड्स रडत रडत म्हणाले की आम्ही मूर्ख आहोत. वी आर व्हेरी सॉरी वी डिड नॉट लिसन टू यू. आम्हाला खूप वाईट वाटतंय, आम्हाला माफ करा, आम्ही तुमचं ऐकलं नाही. प्लीज टेल अस व्हॉट टू डू. पण आता आम्हाला काय करायचं आहे ते सांगा. देन लिसन केअरफुली रिप्लाइड द वाईज बर्ड. तो चांगला पक्षी होता, तो म्हणाला मग आता माझं नीट ऐका. When the hunter comes, you must all pretend to be dead. जेव्हा तो शिकारी परत येईल तेव्हा तुम्ही प्रिटेंड म्हणजे असं दाखवा की सगळे तुम्ही मेलेले आहात, मेल्यासारखं पडून राहायचं. जस्ट लाय स्टील. आणि मेल्यासारखं स्टील म्हणजे काहीही हालचाल न करता मेल्यासारखं पडून राहा. द हंटर विल नॉट वॉन्ट डेड बर्ड्स. शिकाऱ्याला मेलेले पक्षी नको असतात. ही विल थ्रो अस टू द ग्राउंड. तो आपल्या सगळ्यांना खाली जमिनीवरती फेकेल. इट विल देन बी इझी फॉर हिम टू क्लाइंब डाऊन. आणि मग त्याला खाली उतरणं सोपं असेल. कलेक्ट द डेड बर्ड्स. आणि ते मेलेले पक्षी गोळा करणे. अँड टेक देम होम. आणि त्यांना घरी घेऊन जाणे हे त्याला सोपे होईल. When the last of us has been thrown down, we must quickly get up and fly away. आणि जेव्हा आपल्यातला सगळ्यात शेवटचा पक्षी तो खाली फेकेल तेव्हा आपण पटकन उठायचं आणि उडून जायचं. In the morning the hunter came to the tree and climbed up. दुसऱ्या दिवशी सकाळी तो शिकारी आला त्या झाडाजवळ आणि झाडावरती चढला. He looked at the geese in the net. त्याने त्या जाळ्यामध्ये हंसपक्षी अडकलेले बघितले. They are all dead. He muttered to himself. त्याने तो स्वतःशीच मटर्ड म्हणजे पुटपुटू लागला की ते आता सगळे मेलेले आहेत.
ही थ्रू देम आउट ऑफ द नेट वन बाय वन. त्याने त्या जाळ्यातून एक एक पक्षी काढून खाली फेकला. The birds lay still until the last one had been thrown down. सगळ्यात शेवटचा पक्षी तो शिकारी खाली फेकेपर्यंत सगळे पक्षी तसेच स्टील म्हणजे न हालता पडून राहिले. देन ऑल ॲट वन्स दे गॉट अप, फ्लॅप्ड देअर विंग्स अँड फ्ल्यू अवे. आणि मग जेव्हा सगळ्यात शेवटचा पक्षी त्या शिकाऱ्याने खाली फेकला की सगळे एकत्र उठले, त्यांचे पंख त्यांनी पसरले आणि ते उडून गेले. द हंटर वॉज टेकन बाय सरप्राईज. त्या शिकाऱ्याला खूप आश्चर्य वाटलं. फ्रॉम द टॉप ऑफ द ट्री ही वॉच्ड ऑल द गीज फ्लाय अवे. आणि त्या झाडाच्या टोकावरून तो सगळे ते गीज पक्षी, हंस पक्षी उडत जाताना पाहत होता. त्याला आश्चर्य वाटलं, हे तर मेलेले होते, कसे काय उडाले? पण तो जो चांगला वाईज ओल्ड पक्षी होता की नाही, तो म्हातारा पक्षी होता, त्यांचं ह्या सगळ्या पक्ष्यांनी ऐकलं आणि म्हणून ते जिवंत राहिले. शिवकुमार, ॲडॅप्टेड फ्रॉम स्टोरीज फ्रॉम पंचतंत्रा, अ वाईज ओल्ड बर्ड. तर ही जी स्टोरी आहे ती पंचतंत्राच्या ज्या गोष्टी आहेत, अ वाईज ओल्ड बर्ड, याच्यातून घेतलेली आहे शिवकुमार यांनी.